नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान विधायक विजय वडेट्टीवार ने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि कांग्रेस की ओर से 5 प्रमुख मांगे रखी गई है, जिनमें जिम्मेदारी तय करने के साथ धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, विद्यार्थियों पर दर्ज मामले वापस लेने और महिलाओं के साथ कथित दुर्व्यवहार के मामले में कार्रवाई की मांग भी शामिल है। साथ ही वडेट्टीवार ने सोनम वांगचुक के आंदोलन का जिक्र करते हुए कहा कि उन्हें 27 दिनों तक इंतजार करना पड़ा, जो केंद्र सरकार की विफलता है। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। आमच्या पक्षाने जी भूमिका मांडली त्यामध्ये 5 प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पंतप्रधानांनी राजीनामा मागे मागावी आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले ते सगळे आरोप मागे घ्यावे, अभद्र व्यवहार करणाऱ्या तरुणींशी ज्या पोलिसांनी केले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा प्रकारच्या 5 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत। 5 विषय, 5 प्रश्न आमचे आहेत। त्यावर सरकारची सकारात्मक भूमिका असेल तर नक्कीच त्यावर काही तोडगा निघेल आणि आमचे हायकमांड तोडगा काढू शकतील, राहुलजी तोडगा काढू शकतील असं मला वाटतं। सिव्हिल राहिला विषय, वांगचुक यांनी 27व्या दिवशी राज्य आपला 27 दिवशी उपोषण मागे घेतलं। एखाद्या उपोषणकर्त्याला 27 दिवस वाट पाहावी लागते, हेच सरकारचं अपयश आहे। ही सरकारची आंदोलनाप्रती असलेली ज्यांची मानसिकता आहे ती दिसून आली आहे की आम्ही लोकशाहीला आणि लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना महत्त्व देत नाही। तुम्ही मेलात काय, वाचलात काय, तुमचं बरं काही झालं तरी चालेल, वाईट झालं तरी चालेल, पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, अशा प्रकारची मगरुरीची भूमिका केंद्र सरकारची होती, मस्तीची भूमिका होती। हे आता दिसून आलेलं आहे। 27 दिवस एखाद्या व्यक्तीला आंदोलन करावं लागतं, यातूनच सरकारच्या विकृत मानसिकतेचं लक्षण दिसतं, हुकुमशाही मानसिकतेचं लक्षण आहे। राहिला विषय महिलांच्या संदर्भात, तरुणीच्या जो भद्र व्यवहार केला गेला, त्यांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या। म्हणजे आता रक्षक आणि भरोशावर आपण सर्व पोलिसांना दोष देत नाही, पण हे जे काही विकृती पोलीस विभागामध्ये आता निर्माण झालेली आहे, ही काही पोलीस विभागातील असलेली कीड आहे, ही स्वच्छ करण्याची आवश्यकता नक्कीच आहे। तुम्ही सत्तेचा उपयोग किंवा त्या पदाचा उपयोग आंदोलन उग्र रूप घेतय की नाही घेत, आंदोलन शांततेनं चाललंय की नाही चाललंय, त्या पद्धतीनं त्या आंदोलनाला हाताळण्यासाठी पोलिसांची भूमिका आवश्यक आहे। परंतु पोलिसांनी महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केला, दिल्लीत आपण पाहिलंय, मुंबईत अत्याचार झाल्याचं आम्ही विनयभंग झाल्याची घटना घडली आणि एका पोलिसांनी तर चक्क सांगितलं की तुझ्या परत पुन्हा तू आंदोलनात येशील तर 50 ग्रॅमची ड्रग्सची पुडी टाकू आणि तुला लटकवू। ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसांकडे ड्रग्स आहेत आणि सरकारच्या इशाऱ्यावर वाटेल त्याला 50 ग्रॅमची पुडी टाकून अडकवू शकतात, हे आता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट झालेलं आहे की जर एखाद्याचा बळी घ्यायचा असेल, एखाद्याला अटकवायचं असेल, एखाद्याला कुठल्या गुन्ह्यात त्याला दाबायचं असेल तर पोलिसांच्याकडे ड्रग्स आहेत, ते ड्रग्स आणतात, ते टाकतात आणि त्याला अटकवतात, हे अटकवू शकतात महाराष्ट्र पोलीस। त्यांनी तर हे मला वाटतं की ही धमकी देऊन महाराष्ट्र पोलिसांच्या खऱ्या रूपाला पुढे आणलं की काय, अशी सुद्धा भीती आम्हाला वाटायला लागली। मुळात प्रश्न असा आहे की ही काही मंडळी आहेत, ही पोलीस डिपार्टमेंट सांगितलं की चांगली मंडळी पोलीस मध्ये आहेत, चांगले अधिकारी आहेत, परंतु या सगळ्यावर धाक पाहिजेत। त्या गृह विभागाचा आता धाक कमी झाला काय, म्हणून पोलीस अशा सुसाट वागतायत, बेजबाबदार वागतायत आणि या संदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे
जो जो हे प्रकार केला असेल त्यांनी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. महिलावर जर विनयभंग केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि तोपर्यंत मला वाटतं आम्ही शांत बसणार नाही आणि महाराष्ट्रातील तरुणही आता शांत बसण्याच्या मानसिकतेत.